अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुमच्यासमोर जर आला असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात हे मात्र नक्की आहे. कारण भाग्यवान लोकांनाच हा व्हिडिओ आज दिसणार आहे आणि त्यांच्याच कानी पडणार आहे. मग तुमच्यासमोर जर हा व्हिडिओ आला असेल तर ह्या व्हिडिओला अगदी संपूर्ण ऐका. व्हिडिओला अजिबात मध्ये स्किप करू नका. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक स्वामी सेवा, एक स्वामी उपाय आज सांगणार आहे. आयुष्यात तुम्ही खूप कंटाळला आहात, खूप मोठ्या समस्यांना तुम्ही सामोरे जात आहात. स्वामींची भरपूर सेवा करूनही तुमचे आपल्या आयुष्यातले प्रश्न सुटले नाहीत. मग त्या लोकांसाठी, त्या स्वामीं सेवेकरांसाठी आज मी गुरुमाऊलींनी सांगितलेला एक प्रभावी स्वामी सेवेतला उपाय तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने, ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे हे मी खात्रीशीर आज सांगत आहे. म्हणून भक्त हो, आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ अजिबात बंद करून पुढे जाऊ नका. संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करायला मात्र विसरू नका. भक्त हो, आयुष्य म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये संकटे, सुखदुःख, प्रश्न, समस्या हे उद्भवणारच. हे साहजिकच आहे. कारण आपण सांसारिक मोहामध्ये अडकलेलो आहे, गुंतलेलो आहे. मग अशा वेळेस काय होतं, ही समस्या, हे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात की त्यांना सामोरे जाणे आपल्या हयातीच्या बाहेर जाते. आपण पूर्ण खचून जातो. मग स्वामी सेवेत असे भरपूर स्वामी सेवेकरी आहेत की रोज अशा प्रश्नांना, अशा समस्यांना भेडसावत आहेत, त्यांना सामोरे जात आहेत. कितीही स्वामी सेवा केल्या तरी त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यांना स्वामी अनुभव येत नाहीत. मग अशा वेळेस भक्त हो, स्वामींना दोषी ठरवायचं नाही. हे सर्व काही आपले कर्मरूपी भोग आहे. स्वामी आपले कर्मरूपी भोग दूर करू इच्छितात, मग आपल्याला जवळ करू पाहतात. हे आपण समजून घ्यायचं आहे. आपले कर्माचे भोग संपल्यावर फक्त त्या तिथे स्वामी आणि आपणच असणार आहोत. मग अशा वेळेस आपण डगमगून घाबरून जायचं नाही. मग भरपूर स्वामी सेवेकरी म्हणतात, आम्ही भरपूर अगदी श्रद्धेने स्वामी सेवा करत आहोत पण आमचे प्रश्न सुटत नाहीत. मग अशा स्वामी सेवेकरांसाठी आज मी गुरुमाऊलींनी सांगितलेला अत्यंत प्रभावी स्वामी सेवेतला एक उपाय आज सांगणार आहे. तुम्ही ही सेवा जर केलीत तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आज मी तुम्हाला सांगत आहे. भक्त हो, अनेकांच्या घरामध्ये अनेक संकटे, अनेक समस्या आहेत. मग त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. तर भक्त हो, करायचं काय आहे, ही सेवा खूप साधी सोपी आहे. कोणीही ही सेवा करू शकतो, अगदी कुठेही करू शकतो. त्याला काहीहीच प्रारब्ध नाही किंवा अटी नाहीत की हे असंच करायचं. ही खूप साधी सोपी सेवा आहे. भक्त हो, ही सेवा सांगण्या हा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला या सेवेशीच निगडीत एक सत्य अनुभूती, स्वामी सेवेकराला आलेला अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तुम्हाला सांगू इच्छिते. ही अनुभव ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय, डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय अजिबातच राहणार नाही. तर औरंगाबादमध्ये घडलेली ही घटना आहे. औरंगाबादमध्ये एक वृद्ध आजोबा होते. ते फक्त दोघेच होते, म्हणजेच आजोबा आणि त्यांचा नातू असे दोघेच ते राहत होते. पण काय झालं, अचानक एके दिवशी त्यांचा नातू गायब झाला. आजोबा खूप दुःख करू लागले. मी या जगात फक्त मी आणि माझा नातूच होतो आणि माझा नातू देखील देवाने हिरावून घेतला. आजोबा खूप दुःखी झाले. इकडे तिकडे चौकशा सुरू झाल्या, शोधाशोध सुरू झाली, परंतु त्यांचा नातू काय त्यांना मिळेना. मग त्यांनी गुरुमाऊलींच्याकडे धाव घेतली आणि गुरुमाऊलींनी त्यांना ही सेवा करायला सांगितली. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ही सेवा घरी येऊन सुरू केली. आणि भक्त हो, आजोबांनी केलेली सेवा अगदी निष्ठेने व निर्मळ मनाने केलेली सेवा होती. त्यांनी केली ती सेवा अगदी निर्मळ मनाने व निशंक होऊन निश्रद्धेने स्वामींची सेवा केली. आणि भक्त हो, आजोबांना 41व्या दिवशीच त्या सेवेचा अनुभव आला. त्यांचा नातू त्यांना परत मिळाला. आता तुम्ही म्हणाल, लगेच कसं काय मिळाला? तर भक्त हो,
ही स्वामी सेवा करून झाल्यावर 40 दिवस पूर्ण झाले आणि 41व्या रात्री बरोबर ठीक 3 वाजता त्यांच्या दाराची कडी वाजू लागली. आजोबा घाबरले. इतक्या रात्री माझ्या घरी कोण आला असेल? तर आजोबा दरवाजा उघडून पाहतात तर काय, त्यांचा नातू त्यांच्या समोर उभा होता. तुम्हाला खरं पटेल का? हो, हे खरंच आहे, हे सत्य आहे, सत्य अनुभव आहे. त्यांचा नातू दरवाजासमोर उभा होता. आजोबांनी नातवाला पाहिल्यावर आनंदाश्रू राहावेनासे झाले. आजोबांनी त्या नातवाला आपल्याकडे ओढून घट्ट मिठी मारली आणि त्याला म्हणाले, बाळ, इतका दिवस तू कुठे होतास? नातू म्हणाला, आजोबा, मी खूप सुरक्षित होतो, खूप चांगल्या ठिकाणी होतो. असे म्हणून आजोबाला काहीच कळेना. मग आजोबांनी त्याला घरामध्ये घेतल्यावर थोडा वेळ शांत बसले आणि त्या नातवाचा लक्ष आजोबांनी ठेवलेल्या त्या पुस्तकाकडे गेले आणि तो नातू त्या आजोबांना म्हणाला, आजोबा, तुम्ही म्हणत होता ना इतका दिवस कुठे होतास? तर आजोबा, मी ह्या आजोबांच्या सोबत इतका दिवस राहत होतो. आजोबांना पायाखालची जमीन सरकल्यासारखे झाली. त्यांना काहीच कळेना की स्वामी माझ्या नातवाला सांभाळत होते. मग आहे की नाही स्वामीचा अनुभव? आजोबा घाबरले होते की माझा नातू आता कुठे, माझ्या नातवाचे काय झाले. परंतु त्यांच्या नातवांची काळजी कोण घेत होते? साक्षात आपले श्री स्वामी महाराज घेत होते. त्या नातवाने स्वतःहून सांगितले की आजोबा, मी इतकी दिवस या आजोबांच्या सोबत राहत होतो. मग आहे की नाही सत्य अनुभूती? आले ना डोळ्यामध्ये आनंद अश्रू? इतकी सत्य अनुभूती देणारा ही सेवा आहे. भक्त हो, खरंच धन्य ते गुरुमाऊली, धन्य ते स्वामी राया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मग तुम्हाला देखील असा अनुभव, तुम्हाला देखील तुमच्या जीवनातील समस्यांवर मात नक्कीच होणार, तुमचे प्रश्न नक्कीच सुटणार. त्यासाठी तुम्ही ही सेवा अगदी निर्मळ मनाने, निशंक होऊन श्रद्धेने करायची आहे. तर भक्त हो, ही सेवा कशी करायची? तर घरामध्ये ही सेवा करायची आहे. कोणीही केले तरी चालतील. ज्यांच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहेत, जी समस्या आहे, त्या प्रश्न, त्या समस्या आपल्या स्वामी महाराजांना सांगायच्या आहेत. स्वामी महाराजांना म्हणायचे आहे, हे स्वामी राया, माझी ही इच्छा, माझे हे प्रश्न, माझी ही समस्या लवकरात लवकर संपू दे, कमी होऊ देत, माझी इच्छा पूर्ण होऊ देत, असे स्वामी रायांना मनोभावे सांगायचे आहे. त्यांच्यासमोर बसायचे आहे. बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि स्वामी रायांना मनोमन वंदन करायचं आहे. त्यांच्याजवळ हात जोडून आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर स्वामी रायांच्या समोर 2 अगरबत्ती आपल्याला आवर्जून लावायचे आहेत आणि त्यानंतर करायचे काय आहे, हात जोडून डोळे बंद करून अगदी निशंक मनाने, श्रद्धेने, भावपूर्ण श्रद्धेने, निर्मळ मनाने स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की हे नामस्मरण किती वेळ करायचं आहे? तर भक्त हो, स्वामींच्या समोर जी अगरबत्ती लावली आहे ते अगरबत्ती पूर्ण शांत होऊसपर्यंत आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. फक्त नामस्मरण करताना आपण आणि स्वामी राया एवढेच असायचे. म्हणजेच आपल्या डोक्यामध्ये इतर कोणताही विचार घ्यायचा नाही की माझे घरातले कामे झाले आहेत का, मुले काय करत आहेत, किंवा आणखीन काही प्रश्न असो, ते डोक्यात अजिबातच घ्यायचं नाही. फक्त आपल्या मनामध्ये स्वामी राया आपल्या समोर दिसत आहेत आणि आपण त्यांचे नामस्मरण करत आहेत. ही सेवा आपल्याला फक्त करायची आहे आणि असे हे सेवा 40 दिवस आपल्याला करायची आहे. तुम्ही पहा, 40 दिवसाच्या आतच किंवा 41व्या दिवशी तुम्हाला तुमच्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. करायचं काय आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. आणखीन एकदा सांगते, स्वामींच्या समोर बसून 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि ती अगरबत्ती शांत होऊसपर्यंत आपल्याला स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. बस इतकीच सेवा आहे आणि ही सेवा 40 दिवस करायची आहे. अगदी भावपूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. मग भक्त हो, तुमची कोणतीही समस्या, कोणतेही प्रश्न, कोणतीही इच्छा असू दे, ही सेवा तुम्ही अगदी भावपूर्ण श्रद्धेने केलात तर तुम्हाला स्वामी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी आज देत आहे. मग भक्त हो, आजचा हा भाग तुम्हाला खरंच आवडला असल्यास तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या श्री स्वामी माऊलींचा जयघोष करायला मात्र विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.